एकदा का हे पीठ करून ठेवलं ना, की वीकेंडचं कामच झालं म्हणून समजा. हेच पीठ वापरून उत्तप्पा करू शकतो, घावण करू शकतो, कट डसा करू शकतो. तर तांदूळ घ्यायचे, उडदाची डाळ, पोहे, मेथ्या स्वच्छ धुवून भिजत घालायचं, छान दळून घ्यायचं. दळलेलं पीठ काढायचं, बारीक दळा, खूप जाडसर नका ठेवू. यामध्ये मिरची घातली की पीठ छान फर्मेंट होतं. डोसे करताना त्यामध्ये मीठ घाला. चटणी ओल्या नारळाची, आपलं डाळवं, खोबरं, मिरची वगैरे टाकून. बरं, सविस्तर रेसिपी हवी असेल तर मसाला डोसा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, बघायला मिळेल. चटणी तयार. आता मसाला हवा की नाही, तर खमंग फोडणी करायची. यामध्ये मिरच्या असं तळायचा, उभा चिरलेला कांदा घालायचा, आलं लसूण पेस्ट आहे, हळद आहे आणि बटाटा आहे ना असा रगडून रगडून घ्यायचा, म्हणजे तर मसाला छान चव येते याला, परफेक्ट होतो. बघा आता हा डोसा असा पसरवायचा. काय सुंदर जाळी आली आहे, काय सुंदर रंग आलाय, मधोमध मसाला काय दिसतोय. आहा, सबस्क्राईब करा की.